नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आद्विक करिअर अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर मी आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपण कंबाईंड गट ब पूर्व परीक्षा या संदर्भातलं 100 दिवसांचं परिपूर्ण नियोजन बघणार आहोत. आपली गट ब पूर्व परीक्षा याची जाहिरात नुकतीच आता येणाऱ्या 1-2 आठवड्यात येणार आहे आणि त्या अनुषंगाने जर आपण विचार केला तर गट ब पूर्व परीक्षा यासाठी आपलं नियोजन कसं असलं पाहिजे आणि आपल्याकडे जे 100 दिवस आहेत या 100 दिवसांचं आपलं डे टू डे प्लॅनिंग कसं असलं पाहिजे, विषयांचं विभाजन आपण कसं केलं पाहिजे आणि काय आपली स्ट्रॅटेजी असली पाहिजे, ते सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, जेणेकरून आपल्याला 65+ मार्क्स यामध्ये घेता येतील. तर चला विद्यार्थी मित्रांनो सुरुवात करूया. तर बघा, 100 दिवसांचं परिपूर्ण नियोजन बघणार आहोत. दिवसांचे विषयांचं विभाजन कसं करावं आणि कोणते टॉपिक्स करून जावेत हे सगळं आपण बघणार आहोत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं की आयोगाने आपल्याला काय अभ्यासक्रम दिलेला आहे आणि त्याचं वेटेज किती आहे ते आपण बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जर विचार केला तर आयोगाने आपल्याला एक ठळक असा अभ्यासक्रम दिलेला आहे, पण तो डिटेल नाही दिलेला आहे. म्हणजे त्यात मोघम काही गोष्टी आहेत. जसं आपण बघू शकतो, इतिहास त्यांनी म्हटलेला आहे. ओके, तर इतिहास म्हणताना त्यांनी एवढंच म्हटलंय की इतिहास काय, आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास, एवढंच आपल्याला म्हटलेलं आहे. त्यानंतर भूगोल, महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश रेखांश, जमिनीतील प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे इतकं म्हटलंय. पण या व्यतिरिक्तही बरेचसे प्रश्न आहेत की जे या टॉपिक सोडून येतात. त्यानंतर अर्थव्यवस्था, भारतीय अर्थव्यवस्था, राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य, बेरोजगारी, मुद्रा, राजकोषीय नीती इत्यादी. तसंच शासकीय अर्थव्यवस्था, अर्थसंकल्प, लेखा, लेखा परीक्षण इत्यादी. त्यानंतर जागतिक व भारतातील घडामोडी, राज्यशास्त्र, यामध्ये तर आपल्याला काहीच दिलेलं नाही, फक्त राज्यशास्त्र एवढं म्हटलेलं आहे, म्हणून आता डिटेल याचा सिलेबस बघणं गरजेचं असेल. त्यानंतर सामान्य विज्ञान, मग यात त्यांनी क्लेरिफाय केलंय, फिजिक्स, केमिस्ट्री असेल, झुलॉजी असेल, बॉटनी असेल, हायजीन असेल. त्यानंतर अंकगणित आहे, ज्यात आपल्याला बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश, अपूर्णांक, टक्केवारी असं म्हटलं जरी असलं तर आपल्याला माहिती की एवढे सोपे प्रश्न तर येत नाहीत. त्यानंतर बुद्धिमापन चाचणी, उमेदवार किती लवकर आणि अचूक प्रश्न सोडू शकतो, या पद्धतीचा आयोगाचा एक अभ्यासक्रम आहे, जो की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की काय अभ्यासक्रम आहे. पण आपल्याला पुढे यावर डिटेल जरा बघायचं आहे आणि ते डिटेल असं आहे विद्यार्थी मित्रांनो की आपण जर बघितलं तर मी एक स्ट्रॅटेजी आपल्यासाठी आज खास घेऊन आलोय आणि यावरच आपला हा महत्वाचा व्हिडिओ आहे. त्यानंतर मी अजून डिटेल जाणार आहे, पण आजची जी या व्हिडिओ मधली स्ट्रॅटेजी आहे ती काय आहे तर बघा, मी तुमच्या समोर कोणत्या विषयाला किती मार्कांचं वेटेज आहे, त्यासाठी काय संदर्भ वापरला पाहिजे, आपल्याला नेमकं 100 दिवसामध्ये काय काय किती किती दिवस भेटतायत आणि किती किती वेळ आपल्याकडे असणार आहे, याबद्दल मी डिटेल तुम्हाला सांगणार आहे. आणि ही स्ट्रॅटेजी ठेवल्यास 100% तुम्ही 65+ जाऊ शकतात आणि त्याचं गणित पण मी तुम्हाला समजून दाखवेल. आता बघा, पहिला विषय आहे आपला इतिहास. या विषयाला 10 प्रश्न येतात. इयत्ता 11वी किंवा समाधान महाजन सर यांचं दोघही पाठ जे आहेत, आधुनिक भारताचा इतिहास आणि महाराष्ट्राचा इतिहास, हे आपण बघू शकतो. यासोबत आपण नोट्स पण वाचू शकतो. खास करून आप्पा हातनुरे सरांच्या नोट्स पण तुम्ही ठेवू शकता जर तुमचा अभ्यास झालेला असेल. आणि जे विद्यार्थी नवीन आहेत, ज्यांना काही माहित नाहीये, जे सुरुवात करणार आहेत, त्यांच्यासाठी तर मी 11वी इतिहास आणि 8वी इतिहासचं पहिलं पुस्तक सजेस्ट करेल आणि मग त्यांनी समाधान महाजन सरांचं पुस्तक वाचावं आणि मगच नोट्सकडे वळावं. त्यानंतर यासाठी आपल्याला इतिहाससाठी 13 दिवस पहिल्या रीडिंगला भेटतायत, कारण आपण 2 पेज करतोय, कारण एका दमात तर सगळं काही होऊ शकत नाही, मग आपण 2 पेज करतोय. नवीन विद्यार्थी असला तरी त्याला 2 पेज मधून जायचंय आणि जे ओल्ड विद्यार्थी असतील त्यांनी सुद्धा हे फॉलो केलं तर त्यांचे स्कोर बिल्डअप होणार आहे. आता बघा, 13 प्रश्न आपण जर बघितले, 13 दिवस आपल्याला भेटतायत आणि या 13 दिवसांमध्ये म्हणजे आपण जर बघितलं तर आपल्याला जवळजवळ प्रत्येक विषयाला जर आपण दररोज 3 तासचा विचार केला, किती तासांचा? 3 तासाचा, तर
तेर्तिक 39 म्हणजे जवळजवळ 40 तास आपल्याला एका विषयासाठी भेटतायत एका पहिल्या रिडिंगला अप्रॉक्स. बरोबर, आपण 3 तासाचा हिशोब पकडला आणि त्यात तुम्हाला क्वेश्चन पण सॉल्व्ह करायचे. कोणते क्वेश्चन? पीवायक्यू क्वेश्चन्स. म्हणजे जसं चॅप्टर संपलं तसं पीवायक्यू सॉल्व्ह, जसं चॅप्टर संपलं तसं पीवायक्यू सॉल्व्ह करायचे. याच्यावर मी डिटेल पुढे बोलणार आहे. मग 13 दिवसांचं हे नियोजन आणि मग क्वेश्चन. मग दुसरी रिडिंग साठी जाताना आपल्याला 7 दिवस भेटणार आहे, त्याबद्दल मी नंतर बोलतो. मग पहिल्या रिडिंग मध्ये बघा, मग तुम्ही भूगोल आहे त्याला पण 10 प्रश्न आपल्याला येणार आहेत. त्यासाठी सौदी सरांचं भूगोल वापरू शकतात किंवा माझं स्वतःचं राहुल पाटील विकास गिरासेचं पुस्तक आता नवीन आवृत्ती त्याची 15 ते 20 मार्च पर्यंत जवळजवळ मार्च एंडिंग पर्यंत उपलब्ध होणार आहे, तर त्यात ती पण वापरू शकतात. त्यात तुम्ही बघा 13 प्रश्न आपल्याला भूगोलवर विचारले म्हणजे 13 दिवस आपल्याला तयारी करायची आहे भूगोल विषयाची पण, आणि यावर आपल्याला 10 प्रश्न विचारले जातात आणि याचे पण क्वेश्चन्स आपल्याला सॉल्व्ह करायचे त्याच 13 दिवसामध्ये. म्हणजे इथं पण 40 तास आपल्याला भेटते. आता तुम्ही काय करू शकता, सर आम्हाला एक एक विषय जर घेतला तर मग आम्ही बाकीचे विषय विसरत चालतो. मग यासाठी एक सॉल्युशन आहे की 2 विषय जोडीला घ्या, एक सोपा एक कठीण. आता तुम्ही इतिहास भूगोल घेऊ शकतात किंवा राज्यशास्त्र अर्थशास्त्र घेऊ शकतात किंवा तुम्ही कॉम्बिनेशन तुमच्या अभ्यासानुसार चूज करू शकतात. आता जर मी करतो तर मला सोपं कसं जातं, मी इतिहास भूगोल करतो, मग राज्यशास्त्र अर्थशास्त्र करतो आणि विज्ञान सेपरेट करतो, कारण मला माहिती त्या विषयाची टफनेस जास्त आहे, त्यामुळे मला त्याला सेपरेशन ठेवावं लागतं. तसं तुम्ही करू शकतात, चेंज करू शकतात. मग तुम्हाला 80 तास भेटतात आणि मग दररोज तुम्हाला 3-3 तास करायचंय. बघा किती, 3 + 3 तास दोघं विषयांना द्यायचे, म्हणजे दिवसाला 6 तास तुम्हाला 2 विषय करता येणार आहेत आणि त्यामुळे तुम्हाला 80 तास भेटतायत. आणि विशेष म्हणजे हे 40 तास भेटले होते, हे 40 तास 80 तास तुमचे होऊन जात आहेत आणि तुम्हाला 26 दिवस भेटतायत मग 2 विषयांसाठी, कारण दिवसांचा कालावधी पण वाढून जातोय. म्हणजे तुमचे कॅल्क्युलेशन अजून थोडेसे सोपे होऊन जात आहेत. म्हणून माझं म्हणणं राहील की तुम्ही 2 विषय सोबत घ्या, म्हणजे तुम्हाला सोपं जाईल. त्यानंतर राज्यशास्त्राला 15 प्रश्न आहेत, अर्थशास्त्राला 15 प्रश्न आहेत. रंजन कोळंबे सरांचे दोघेही पुस्तकं वाचायचे आहेत आणि आप्पा हातनुरे सरांच्या नोट्स जरी तुम्ही तुमचा अभ्यास झालेला असला केल्या तरी चालतील. मग यात तुम्हाला 13 इकडं इकडं पण 13 आपण बघू शकतो दिवस आपल्याला भेटणार आहेत आणि पीवायक्यू सॉल्व्ह करायचे आपल्याला त्याच कालावधीमध्ये. त्यानंतर विज्ञानसाठी 15 प्रश्न आहेत. सचिन भस्के सरांचं एकमेव पुस्तक आहे जे तुम्ही वाचू शकतात आणि 8वी 9वी 10वीचे सायन्सचे पुस्तकं तुम्ही जर सुरुवात करत असाल तर सुरुवातीला ते वाचून घ्या, मग या पुस्तकाकडे जा. आणि 13 दिवस इथं पण तुम्हाला भेटतायत. 7 दिवस नंतरचा तो विषय आपण बोलूया. त्यानंतर बुद्धिमत्ता चाचणी, जवळजवळ 20 प्रश्न अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणीवर आहेत, म्हणजे 10 अंकगणित आणि 10 बुद्धिमत्ता चाचणी. यासाठी माझं सजेशन राहील ढवळे सरांचे दोघेही पुस्तकं तुम्ही वापरले तर बेस्ट राहील. आणि त्यांनीच युट्यूबला लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, आपलं काही कॉम्पिटिशन नाहीये, म्हणून जे जेन्युइन आहे मी ते सगळ्यांना सजेस्ट करतोय. तर त्यांचं ग्रुप बी चं त्यांनी पीवायक्यू सिरीज सुद्धा घेतलेली आहे युट्यूबला, फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच सुद्धा घेतलेली आहे. ती जर तुम्ही बघितली तरी तुमचं काम होऊन जाणार आहे. म्हणजे तुम्ही नवीन बॅच करा, हे करा, नाही बी केलं तरी चालणार आहे, पण करू शकतात जर तुमच्याकडे वेळ असेल तर. त्यांनी दिलेलं आहे आपल्याला तिथं पीवायक्यू सॉल्व्ह करून, तेवढे जरी आपण केलं तरी भरपूर आहे. त्यानंतर दररोज 1.5 तास तुम्हाला सराव करायचा, प्रॅक्टिस करायची जास्तीत जास्त. यामध्ये तुम्ही पहिले पीवायक्यू सॉल्व्ह करा आणि मग बाकीचे सराव करता आले तर सराव करा. तर दोघेही विषयांसाठी तुम्हाला दररोज 1.5 तासांचा वेळ द्यायचा आहे. त्यानंतर चालू घडामोडी सुद्धा 15 प्रश्न येतात आणि कधी कधी याचं वेटेज प्रत्येक विषयामध्ये वाढून जातं, म्हणून याला पण जवळजवळ आपण 1.5 तास जर दिला विद्यार्थी मित्रांनो दररोज तर जास्त राहील. यासाठी आपल्याला पृथ्वी परिक्रमा किंवा सिम्प्लिफाईड पब्लिकेशनचं पुस्तक जर आपण केलं तर जास्त बेटर राहील असं मला वाटतं. कारण सध्या मार्क्स देताना आपण जर विचार केला चालू घडामोडीचं तर हे दोघं जास्त चांगले जेन्युइन सोर्स आहेत जे आपल्याला मार्क्स देत आहेत. बाकी मार्केटमध्ये भरपूर फापट पसारा आहे, भरपूर बॅचेस आहेत, भरपूर लोक सांगतायत. आता लक्षात घ्या चालू घडामोडीसाठी तुम्ही किती करणार ना, त्याला लिमिटेशन्स नाहीये. त्यामुळे सिलेक्टेड मटेरियल वाचायचंय तर मी हे सजेस्ट करेन. बाकी तुम्ही करू शकतात, नो डाऊट. तुम्हाला वाटतंय मला या विषयामध्ये मार्क्स खूपच कमी येत आहेत, जर तुम्हाला 8-9 मार्क्स पण येत आहेत ना या विषयामध्ये, खूप चांगले मार्क्स आहेत. 10+ तर अतिउत्तम मार्क्स आहेत, कारण सध्या हा विषय 5-7 मार्क्स देतोय विद्यार्थ्यांना. त्यामुळे
या पद्धतीने आपल्याला कॅल्क्युलेशन्स करून पहिली स्ट्रॅटर्जी, पहिलं रीडिंग आपलं झालं पाहिजे आणि आपल्याला 13 प्रमाणे जर केलं तर आपल्याला जवळजवळ ते 13×5 = 65 आपले दिवस ते जात आहेत आणि उरलेले आपल्याला हे रेग्युलरच करायचे, रोज करायचे, त्यामुळे ते दिवस पण आपल्याला भेटत आहेत. 65 दिवसामध्ये तुमचं फर्स्ट रीडिंग कंप्लीट झालं पाहिजे, म्हणजे जेणेकरून तुम्ही मानसिकरित्या तयार असणार की नाही आता मला कळेल सेकंड रीडिंग मध्ये सगळं काय काय वाचायचंय. त्यानंतर सेकंड रीडिंग बघा, सेकंड रीडिंग मध्ये आपल्याला प्रत्येकी 7-7 दिवस भेटणार आहेत बघा प्रत्येक विषयाला. आता तुम्ही बरेच जण म्हणणार सर मग विज्ञानाला जास्त प्रश्न आहेत, अर्थशास्त्राला जास्त प्रश्न आहेत, राज्यशास्त्राला जास्त. नो डाऊट तुम्ही थोडंफार विषय म्हणजे काय दिवसांची विभागणी काय करू शकतात, वेगळी करू शकतात. जसं की तुम्ही हे 13 दिलेले आहेत, इथं तुम्ही 10 दिवस करा आणि ते उरलेले 3 दिवस आहेत ना, म्हणजे 6 दिवस ते 2 इथे ऍड करून द्या. म्हणजे तुम्ही राज्यशास्त्रासाठी 15 दिवस, अर्थशास्त्रासाठी 15 दिवस आणि विज्ञानासाठी 15 दिवस देऊ शकतात. बघा मी काय करेल, मी मुद्दाम टाकलेलं आहे काय इक्वॅलिटी ठेवलेली मी सगळ्या विषयांमध्ये, पण तुम्ही हे सोपे विषय आहेत म्हणून यांना 10 दिवस देऊ शकतात. पण लक्षात घ्या सोपे विषय आहेत म्हणजे आउट ऑफ मार्क्स घ्यायचे, आउट ऑफ मार्क्स घ्यायचे तर वेळ चांगला दिला तर आउट ऑफ मार्क बनण्याचे चान्सेस आहेत. राज्यशास्त्रही देऊ शकतो आउट ऑफ मार्क, म्हणून मी म्हणतो की चला यांना 15-15 दिवस देऊन टाका, काही अडचण नाही. मी ते दुसऱ्या मुद्द्यामध्ये मी मुद्दाम ते ठेवलेलं आहे, म्हणून फर्स्ट रीडिंग तुम्ही 15-15 दिवस द्या. मी एवढं जाणार नाही की सर काय टॉपिक सुरुवातीला घेऊ काय नंतर घेऊ, मी त्याच्याबद्दल पण बोलणार आहे की तुम्ही कोणतं वेटेज पहिले दिलं पाहिजे, कशा पद्धतीने तुम्ही पेपर सॉल्व्ह केला पाहिजे, जेणेकरून आपल्याला पेपरची टेक्निक्स करता येतील, समजता येतील. तर बघा मग आता आपल्याला 7-7 दिवसांची सेकंड रीडिंग भेटते. इथं पण तुम्ही करू शकतात की चला मी इथं 5 दिवस देतो सर, इथं मी 5 दिवस देतो आणि उरलेले 2-2 दिवस इथं परत ऍड करून टाका 4 दिवस, म्हणजे इथं तुमचे दिवस वाढून जातील आणि परत तुम्हाला रिव्हिजनसाठी फायदा होईल. आणि हे तर तुम्हाला रेग्युलरच करायचं आहे, त्यामुळे हा तुमचा वेळ वाचतोय 2 विषयांचा, 2 अर्थात 3 विषयांचा. आणि मग तुम्हाला प्रत्येकी जे 20-20 दिवस भेटतायत विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने 100 दिवसामध्ये तुम्ही 2 रीडिंग आरामशीर करू शकता. आता बरेच जण म्हणतील सर हे सांगणं सोपं आहे करणं कठीण आहे. नाही विद्यार्थी मित्रांनो, मला तर नाही वाटत की हे कठीण आहे. आणि जर तुम्ही हे करू शकत नसाल तर मी बी फ्रँक सांगतोय, मग रिझल्ट कसा येणार? मी म्हणत नाही की नाही येणार, पण कसा येणार? जर तुम्हाला टॅक्टिक्स नसतील, टेक्निक्स नसतील तर रिझल्ट असा येऊ शकत नाही. म्हणून रिझल्ट आणायचा असेल दिस वे, या पद्धतीने तुम्ही तुमचे कॅल्क्युलेशन्स तयार करून घ्या. हा चार्ट आहे ना, हा चार्ट तुमच्या मी ही शेअर करून देईल वाटलं तर ही पीपीटी आपल्या जॉग्राफी फॉर एमपीएससी टेलिग्राम चॅनलला. हा चार्ट तिथं जाऊन घ्या, काही प्रॉब्लेम नाही. फक्त याला तुमच्या पद्धतीने बसवा. मग सर तुम्ही सांगितलं आम्हाला हे सगळं, पण मग हे दिवसाचे तास कसे असणार? मी तुम्हाला ऑलरेडी तासांचं गणित पण सांगितलंय. 3-3 तासाचे 2 विषय तुम्हाला घ्यायचे, प्लस तुम्हाला 1.5-1.5 तास 2 विषय आहेत गणित बुद्धिमत्तेचं, आणि त्यानंतर आहे तुमचा चालू घडामोडी. त्यामुळे तुम्हाला 9 तासाचं डेली शेड्यूल ठेवावं लागणार आहे 100%. 9 तास मिनिमम 8 तास पाहिजे. चला 8 तास पण करू शकतात, 1 तास तुम्हाला इथं कुठेतरी कमी करता आला तर करू शकतात तुम्ही. हा अर्धा तास कमी करू शकतात किंवा इथं 1 तास कमी करू शकतात. म्हणजे तुम्ही 8 तास मॅक्स, म्हणजे 8 तास प्लसच आपला वेळ असला पाहिजे, तर तुम्ही 100 दिवसात हे क्रॅक करू शकता. तुम्ही म्हणणार मी 2 दिवस करेल 3 हा, हे कोण करू शकतं? ज्याचा अभ्यास झालेला आहे, ज्याने मागच्या 2-3 अटेम्प्ट दिलेले आहेत, त्यांच्यासाठी पण हे चांगलंच आहे, कारण त्यांना पण फटक्यात सगळं वाचून होऊन जाणार आहे. पण नवीन विद्यार्थ्यांसाठी हे जास्त रामबाण ठरणार आहे, लक्षात राहू द्या. जुन्या विद्यार्थ्यांना तर कामात येणारच आहे, पण नवीन विद्यार्थ्यांना, उलट जुन्या विद्यार्थ्यांचा डबल टिबलचा फायदा इथं होणार आहे, लक्षात राहू द्या. तर सांगायचा उद्देश समजला असेल तुम्हाला मला काय म्हणायचंय. चला मग आता नेक्स्ट विजन कडे जाऊया. आता सगळ्यात महत्वाचं, जे जुने विद्यार्थी आहेत, जे ओल्ड विद्यार्थी आहेत, ज्यांनी पेपर मागचे दिलेले होते, त्यांच्यासाठी खास मी हा चार्ट बनवलेला आहे. त्यांनाच हा चार्ट महत्वाचा आहे. नवीन विद्यार्थ्यांनी पण तो नवीन परीक्षेसाठी फॉलो करायचा आहे, एवढंच मी म्हणेल. आता हा चार्ट काय सांगतोय विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या. हा चार्ट काय सांगतोय, हा अत्यंत महत्वाचा चार्ट आहे. बघा, इतिहास, भूगोल, राज्यघटना, अर्थव्यवस्था, चालू घडामोडी, विज्ञान, गणित, बुद्धिमत्ता आणि एकूण तास,
मी हा चार्ट केलेला आहे की तुमचं इव्हॅल्युएशन कसं करणार, तुम्ही पेपर दिल्यानंतर त्यामधून कसे बाहेर पडतात त्यासाठीचा हा रामबाण उपाय. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचं 2025 गट ब आणि 2025 गट क या दोघांचाही स्कोर गेलेला आहे किंवा आलेला जरी असेल तरी अजून इन्क्रीज करायचंय, त्यासाठी हे इव्हॅल्युएशन खूप खूप महत्वाचं आहे. हा तुम्हाला करायचं आहे, मी असं परत सांगेल. बघा मग काय एकूण प्रश्न, आता तुम्हाला माहित पाहिजे की इतिहासाला 10 आहेत, भूगोलला 10 आहेत, राज्यघटनेला 15 आहेत, अर्थव्यवस्थेला 15 आहेत, चालू घडामोडीला 15 आहेत, विज्ञानला 15 आहेत, गणितला 10 आहेत, बुद्धिमत्तेला 10 आहेत, एकूण 100 क्वेश्चन आहेत. बरोबर. मग आता मी सोडवलेले प्रश्न, समजा मी इथं इतिहास आहे, मला वाटले 10 पैकी 10 मी सोडवलेले, माझे बरोबर आले समजा 7, माझे चुकले समजा 3, आणि मला त्यातलं पण निगेटिव्ह करून काढता आलं तर ठीक आहे, काही अडचण नाही आहे. इथं निगेटिव्ह करून हा स्कोर तुम्ही खाली काढू शकतात, पण मी इथं फक्त टेंटेटिव्ह लिहितो. म्हणजे माझे 7 मार्क बरोबर आलेले आहेत, 7 प्रश्न बरोबर आलेले आहेत. त्यानंतर भूगोलमध्ये पण मी 10च्या 10 अटेम्प्ट केले, माझे इथं 7 बरोबर आले, 3 चुकले, म्हणजे इथं पण माझा स्कोर काय झाला, 7 झाला. त्यानंतर राज्यघटनेमध्ये पण मी 10 प्रश्न समजा 14 प्रश्न सॉल्व्ह केले, त्यात माझे 12 बरोबर आले. मग त्यात माझे समजा 3 चुकले किंवा एक सोडला मी, गोल भरला, मग माझा स्कोर आला 12. त्यानंतर अर्थव्यवस्थेमध्ये पण मी टोटल अटेम्प्ट केले. आता राज्यघटना पण आपण टोटलच अटेम्प्ट करतो, त्यामुळे लिहून घेतो. 15 अटेम्प्ट केले, 15 मधले माझे जवळजवळ 12 बरोबर आले, इथं पण 3 चुकले आणि 12 इथं स्कोर आला माझा. चालू घडामोडीसाठी पण मी 15 अटेम्प्ट केले होते. आता करतोच आपण, असं काही सोडून देत नाही या विषयामध्ये, म्हणून एक 10 माझे बरोबर आले, कारण तेवढा स्कोर देऊ शकतो. म्हणजे 5 चुकले, 5 मग 10 माझा स्कोर आला. त्यानंतर विज्ञान मध्ये मी थोडा वीक आहे समजा. आता आपलं प्रत्येकाचं गणित वेगळं असू शकतं, पण माझं गणित मी थोडं वीक आहे. मग वीक आहेत, मग मी समजा माझा 10 स्कोर आला, म्हणजे मी अटेम्प्ट करताना 10च केला. ओके, कारण मी इथं जास्त रिस्क घेत नाही, म्हणून चला 12ची मी रिस्क घेतली. हा, समजून घेऊया, मी टेंटेटिव्ह करतोय म्हणून समजून घ्या. हे मी तुम्हाला फक्त करायचंय, हे प्रत्येकाचं सारखं राहणार नाही, मी तुमच्यासाठी फक्त देतोय माहिती. मग यात 12 क्वेश्चन मी सॉल्व्ह केले आणि 12 मधले माझे समजा 8 बरोबर आले. मग माझे चुकले किती, 4 चुकले, आणि मी 3 प्रश्न सोडून दिलेले आहेत. मग आता समजा माझा स्कोर इथं सध्या 8 आहे. त्यानंतर गणित बुद्धिमत्ता, आता जर वेळ भेटला तर 20 पैकी 20 आपण अटेम्प्ट करतो, पण वेळेवर सगळं हे गणित असणार आहे. पण तरी चला आपण 10च्या 10 सोडवले, यामध्ये माझे समजा 7 बरोबर आले, यामध्ये 3 चुकले, म्हणजे 7 स्कोर आला. गणित बुद्धिमत्तेमध्ये पण 7 बरोबर आले, 3 चुकले, आणि 7 स्कोर माझा इथं आला. आता मी सोडवलेले प्रश्न किती आहेत, मी बरोबर आलेले माझे प्रश्न किती आहेत, माझे चुकलेले प्रश्न किती आहेत, आणि माझा एकूण स्कोर किती आहेत. आणि लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, यावरून मग तुमचा आता आपण काढू शकतो बघा, 7 7 14, 14 आणि 12 तुमचं झाले जवळजवळ 26 आणि हे तुमचे झाले 38 आणि 10 झाले तुमचे 48 आणि 8 तुमचे झाले 56 आणि 7 तुमचे झाले 63 आणि 60, म्हणजे 70 तुमचा स्कोर आला समजा. बरोबर, 70 तुमचे प्रश्न बरोबर आले, त्यात तुम्ही मायनस करणार आता जे काही अटेम्प्टेड आपले चुकलेले असतील त्यामधून, आणि मग तुमचा एक कोर स्कोर येईल, म्हणजे तुम्ही 65 प्लसच राहणार 100% यामध्ये, या गणितानुसार. तर हे तुम्हाला मार्क्स असे भेटले पाहिजेत. आता इथं कमी जास्त थोडे होऊ शकतात, पण जिथं अजून जास्त घेता येऊ शकतात, जसं विज्ञानमध्ये किंवा अजून इतर विषयांमध्ये, भूगोलमध्ये आपण 9 घेऊ शकतो, इतिहासमध्ये आपण 9 घेऊ शकतो, बाकीच्या विषयांमध्ये इन्क्रीज करू शकतो, म्हणजे अजून तुमचा स्कोर वाढू शकतो. हे मी फक्त टेंटेटिव्ह सांगतोय, मी घेतलेलं नाही, हे टेंटेटिव्ह सांगतो, यामध्ये तुम्ही तुमच्या पद्धतीचे भरायचे. मग आता इथं हे जर चांगल्या मार्क्स वाल्यांचं झालं, हे चांगल्या मार्क्स वाल्यांचं गणित झालं, पण ज्यांचा बिचाऱ्यांचा स्कोरच नाही आला, ज्यांना 30 आहे, 35 आहे, 40 आहे, अशांसाठी तर खूप महत्वाचं आहे हे लेक्चर. मग अशा विद्यार्थ्यांनी काय करायचंय, तर यासाठी मी तुम्हाला स्पष्ट सांगेल विद्यार्थी मित्रांनो, अशा विद्यार्थ्यांसाठी माझ्यासाठी मी आवर्जून त्यांना सांगेल की त्यांनी या चार्टचा प्रॉपर उपयोग करा. तुमचं किती कोणत्या विषयामध्ये मार्क्स गेले, तुम्ही किती अटेम्प्ट केले होते, आणि नेमकं तुमच्या चुका कुठं झाल्या,
कोणते प्रश्न कोणत्या टॉपिकवरचे प्रश्न चुकले इतकं बारीक सूक्ष्म विश्लेषण करा, म्हणजे नेक्स्ट पेपरला ते तुमचं चूक होणार नाही, ते विश्लेषण तुमचं चुकणार नाही, हे मी आवर्जून तुम्हाला सांगतो. ठीक आहे, चला नेक्स्ट. आता आपण प्रत्येक विषयाच्या स्ट्रॅटेजीला हात लावणार आहेत, म्हणजे कोणत्या विषयामध्ये कोणते टॉपिक आपल्याला करून जायचे. कारण बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम आहे की आयोगाने डिटेल सिलेबस दिलेला नाही. मग डिटेल सिलेबस दिलेला नाहीये तर मग नेमकं काय करायचं, काय नाही करायचं, कोणते टॉपिक वाचायचे नाही वाचायचे. आता तुम्ही म्हणणार सर हे टॉपिक तुम्ही कुठून काढले, तर विद्यार्थी मित्रांनो हे टॉपिक मी ज्या ज्या टॉपिकवर आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत आणि जिथे जिथं फोकस आहे मी तिथं सांगणार आहे तुम्हाला की इथं जास्त फोकस राहिलेला आहे, इथं हे टॉपिकवर तुम्ही भर द्या. मी टेंटेटिव्ह टॉपिक काढलेले आणि याबद्दल मी डिटेल प्रत्येक विषयाबद्दल तुम्हाला सांगणार आहे. फक्त गणित बुद्धिमत्ता सोडून मी बाकी सगळ्या विषयांबद्दल इथं माहिती तुम्हाला देणार आहे. बघा मग विद्यार्थी मित्रांनो, आता घटना निर्मिती यावर तर प्रश्न हमखास असतात, म्हणून हा आपल्यासाठी महत्वाचा टॉपिक आहे. मग यामध्ये तुमचं हे पहिलेचे दोघं तिघं टॉपिक आले. मग घटना निर्मिती, घटनेची वैशिष्ट्य, प्रस्तावना, उद्देश पत्रिका यावर आपल्याला हमखास प्रश्न असतो. संघराज्य राज्यशास्त्र कधीतरी एखाद प्रश्न येतो. नागरिकत्व पण रॅन्डमली इथं प्रश्न येतात. हा फंडामेंटल राईट याच्यावर प्रश्न असतोच. मार्गदर्शक तत्व, मूलभूत हक्क हा तर आपला IMP पार्ट आहे, याच्यावर प्रश्न असतात, कधी कधी जास्त पण असतात. घटना दुरुस्ती, घटना दुरुस्तीची पद्धत याच्यावर प्रश्न असतो. राष्ट्रपती उपराष्ट्रपतीवर बऱ्याचदा स्किप करता आयोग, खास करून कंबाईनला. त्यामुळे ठीक आहे करायचं आहे. पंतप्रधान मंत्रिमंडळ हा पण टॉपिक करायचा, पण याच्यावर कमी येतात प्रश्न. संसद एखाद प्रश्न येतो आपल्याला. विधानमंडळवर एक प्रश्न कंपल्सरी असतो. न्यायमंडळवर 1 ते 2 प्रश्न कंपल्सरी असतो. आता आयोग घटनात्मक बिगर घटनात्मक आयोगावर पण प्रश्न विचारतं, जसं नीती आयोग असेल, निवडणूक आयोग असेल, UPSC असेल, MPSC असेल, असे जे जे काय माहित घटनात्मक व बिगर घटनात्मक आयोग आहे त्याच्यावर आपल्याला 100% प्रश्न आयोग विचारत. त्यानंतर महत्वाचा मुद्दा पुढचे टॉपिक, आणीबाणीवर अधूनमधून प्रश्न येतात, कंटिन्यू येत नाहीत. केंद्रशासित प्रदेश, हा बघा केंद्र राज्य संबंध एक प्रश्न कंपल्सरी ग्रुप बी ला असतो. त्यानंतर ग्राम प्रशासनवर 2 ते 3 प्रश्न हल्ली विचारले जात आहेत आपल्याला. सूच्यांवर पण एखाद प्रश्न, सूची, अनुसूची, खटले, कलमांवर खूप जास्त प्रश्न आता येत आहेत, म्हणजे 2 ते 3 प्रश्न इकडे एक्सपेक्टेड पकडून चला. त्यानंतर अग्रगम तालिका असेल, महान्यायवादी, महाधिवक्ता, बघा महाधिवक्तावर आपल्याला प्रश्न 100% येतो. राज्य शासनवर प्रश्न येतात, मग परिशिष्टे, अनुसूच्यांवर प्रश्न येतात. महत्वाची कलमे विचारले जातात. कलम 370, 371 सुद्धा विचारतात. वैशिष्ट्ये कोणत्या कलमामध्ये काय काय वैशिष्ट्य 371च ते माहित पाहिजे तुम्हाला. त्याची ट्रिक्स पण मी टाकलेली आहे आपल्या युट्यूबला. तर बघा कलम 370 रद्द झालेले त्या संदर्भात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे राज्यपाल. राज्यपालवर एक प्रश्न आपल्याला कन्फर्म असतो. राज्यपाल टॉपिकवर एक प्रश्न कन्फर्म असतो. मुख्यमंत्री व त्याचं मंत्रिमंडळ याच्यावर एखाद प्रश्न कंपल्सरी असतो. तुम्ही जर ग्रुप बी सी चा पूर्व परीक्षेचा विचार केला ना विद्यार्थी मित्रांनो, जास्त फोकस आयोगाचा नॉर्मली आपण जर बघितला तो राहिलेला आहे. आणि तो राहिलेला कशावर आहे, तर 100% तो फोकस राहिलेला आहे राज्यपाल, राज्य विधिमंडळ याच्यावर तो फोकस जास्त राहिलेला आहे. त्यामुळे तो टॉपिक आपल्याला चांगला करून जायचा आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट. त्यानंतर इतिहास जर आपण विचार केला तर इतिहासामध्ये आपल्याला कायद्यांवर बऱ्याचदा प्रश्न येतात. कायदे आपल्याला विचारले जातात, जसं की रेग्युलेटिंग ऍक्ट पासून आपल्या इतिहासाची सुरुवात होते. मग रेग्युलेटिंग ऍक्ट आणि तिथून घडलेले सगळे बदल, घटनात्मक बदल, कायदे याच्यावर आपल्याला 100% प्रश्न विचारला जातो. मग जसं की कायदे 1773 ते 1935 चा कायदा असेल, भूसुधारणा असतील, रयतवारी, महालवारी, कायमधारा पद्धत असेल, गव्हर्नर, आता याच्यावर बऱ्याचदा प्रश्न येतात. गव्हर्नर जनरल असतील, ब्रिटिशांचे धोरण असेल, 1857, आता याच्यावर एक प्रश्न आपल्याला असतोच, पूर्व उठाव किंवा नंतरचा उठाव, भारतातील शिक्षण व वृद्धी विकास. आता हा आपला आधुनिक भारताचा आहे, महाराष्ट्राबद्दल पण सांगेल मी, आधुनिक भारताचा इतिहास. ओके. त्यानंतर भारतातील शिक्षणाची वृद्धी विकास, वृत्तपत्रांचा इतिहास, सुधारणा चळवळी याच्यावर तर प्रश्न असतोच. काँग्रेस पूर्व संघटना, काँग्रेस अधिवेशन, अधिवेशनांवर हल्ली कंपल्सरी प्रश्न विचारले जात आहेत. कोण अध्यक्ष होतं, कोणत्या अधिवेशनाचं, वगैरे वगैरे वगैरे.
मवाळ कालखंड, जहाल कालखंड, गांधी युग, आदिवासी शेतकरी कामगार चळवळी. हे बघा इतिहासाचे हे सगळे क्रीम पॉइंट आहेत. यांच्यावर सातत्याने 1-2 1-2 1-2 क्वेश्चन आलेले आहेत. त्यानंतर आपण जर बघितलं तर महाराष्ट्राचा इतिहास, समाज सुधारक कंपल्सरी 2 ते 3 प्रश्न येतात. 10 प्रश्नांमध्ये पण 2-3 प्रश्न समाज सुधारकांवर असतात. त्यानंतर स्त्री समाज सुधारकांवर प्रश्न असतात. प्रबोधन, सामाजिक धार्मिक सांस्कृतिक चळवळींवर प्रश्न असतात. त्यानंतर 1857 पूर्वीचे उठाव, 1857 नंतरचे उठाव, महाराष्ट्र पेसिफिक प्रश्न आपल्याला 100% विचारले जातात. त्यानंतर आदिवासी शेतकरी कामगार चळवळी, महाराष्ट्रातील वृत्तपत्रे, क्रांतिकारक चळवळी याच्यावर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारले जातात विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे हा टॉपिक महत्वाचा आहे, याच्यावर प्रश्न आपल्याला विचारले जातात. ठीक आहे, चला नेक्स्ट. ठीक आहे, तर बघा मग महाराष्ट्राच्या भूगोलावर कोणते कोणते प्रश्न येतात. तर महाराष्ट्राचं स्थान आणि विस्तार आणि आकार याच्यावर प्रश्न आपल्याला विचारले जातात. त्यानंतर महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल. आता बघा महाराष्ट्राच्या प्राकृतिक भूगोलावर सर्वात जास्त प्रश्न विचारले जातात. मोस्ट आयएमपी टॉपिक आहे. मोस्ट 2 ते 3 प्रश्न तर 100% विचारले जातात. नदी प्रणालीवर एक प्रश्न फिक्स असतो, हवामानावर एक प्रश्न फिक्स असतो, वनांवर एखाद प्रश्न अधूनमधून येतो, खनिज संपत्तीवर एक प्रश्न फिक्स असतो, लोकसंख्येवर 1 ते 2, कधी कधी 3, कधी कधी 4 प्रश्न येतात, स्थलांतर अधूनमधून, मृदा अधूनमधून, वाहतूक दळणवळे अधूनमधून, आर्थिक भूगोल अधूनमधून प्रश्न यावर विचारले जातात. हे फिक्स टॉपिक आहेत, हे आयएमपी आहेत, म्हणजे हे करायचेच आहेत आपल्याला, यांच्यावर प्रश्न येणारच, हे करायचेच. त्यानंतर पुढचा बघा भारताचा भूगोल. भारताच्या भूगोलचे पण स्पेसिफिक टॉपिक सांगून देतो. बघा भारताचं भारत स्थान विस्तारवर एखाद प्रश्न येतो आपल्याला. भारताचे प्राकृतिक विभाग यावर एक प्रश्न कंपल्सरी असणार आहे, म्हणजे येतोच, आयएमपी आहे. मग भूगर्भशास्त्र महाराष्ट्रावर आला तर येतो, भारतावर क्वचित येतो. पण नदी प्रणाली एक प्रश्न याच्यावर पण येतो. सिंधू नदीवर तर हल्ली 5-7 प्रश्न विचारले गेलेले आहेत. वनसंपदा अधूनमधून, हवामान पर्जन्य एखाद प्रश्न येऊ शकतो, मृदा, कृषी, खनिजे, उद्योगधंदे, वाहतूक साधने, लोकसंख्यावर एखाद प्रश्न येऊ शकतो. बाकी टॉपिक्सवर भारताच्या भूगोलमध्ये खूप रेअर क्वेश्चन येतात. बघा मी परत म्हणतो, खूप रेअर येतात. मी स्वतः भूगोल शिकवतो, माझं पुस्तक पण आहे, त्यामुळे मला इथं एक्झॅक्ट माहिती आहे की तुम्ही 4 चॅप्टर इथं चांगले करायचे आहेत. पहिले 4 म्हणजे काय, हवामान पर्यंतचे पहिले 4, 1 भारताचं स्थान विस्तार, 2 प्राकृतिक भूगोल, 3 नदी आणि 4 हवामान. हे 4 चॅप्टर चांगले करायचे आहेत. लोकसंख्या चांगलं करायचं, यावर प्रश्न येऊ शकतात. बाकी चॅप्टरवर रॅन्डमली प्रश्न येतात, त्यांचा रिलेट महाराष्ट्र असेल तर महाराष्ट्रावर जास्त फोकस असतो. ठीक आहे, चला नेक्स्ट. भारतीय अर्थव्यवस्था. भारतीय अर्थव्यवस्थेवर जर आपण विद्यार्थी मित्रांनो विचार केलं तर भारताचं राष्ट्रीय उत्पन्न यावर प्रश्न येतातच. मानवी विकास अहवाल महत्वाचा टॉपिक आहे. आर्थिक नियोजन, पंचवार्षिक योजना एखाद क्वेश्चन येतोच. योजना सध्या जास्त प्रश्न, योजना, समित्या, धोरण, कार्यक्रम हमखास प्रश्न आपल्याला विचारतायत. दारिद्र्य बेरोजगारीवर प्रश्न असतो. लोकसंख्यावर पण इकॉनॉमिक्स मध्ये प्रश्न असतो, म्हणजे असतो, त्यामुळे हाही टॉपिक महत्वाचा आहे. बँकिंग अधूनमधून येतात. भारताचा परकीय व्यापार याच्यावर पण प्रश्न येतात. व्यापार तोल, व्यवहार तोलवर प्रश्न येतात. सार्वजनिक वित्तावर प्रश्न येतो, खास करून बजेट. विद्यार्थी मित्रांनो बजेटवर तर खूप सारे चांगले प्रश्न येतात. इकॉनॉमिक सर्वे, मग आपल्याला भारताचा इकॉनॉमिक सर्वे, महाराष्ट्राचा इकॉनॉमिक सर्वे, भारताचं बजेट, महाराष्ट्राचं बजेट सगळंच करून जायचंय का, आपला पेपर जून महिन्यात आहे, त्यामुळे आपल्याला हे सगळे टॉपिक करून जायचे आहेत. त्यानंतर कृषी, उद्योग, व्यवसाय, सेवा क्षेत्र, आर्थिक सुधारणा, पायाभूत सुविधा, वित्तीय संघटना, बऱ्याचदा वित्तीय संघटनेवर प्रश्न येतात. आर्थिक सुधारणांवर अधूनमधून प्रश्न येतात. या टॉपिकवर जास्त फोकस मेन्सला असतो, प्रिलिम्सला नसतो, पण तरी प्रश्न म्हणजे ते टॉपिक करून जा असं मी म्हणेल. त्यानंतर विज्ञान, कारण विज्ञानचा सिलेबस थोडा वास्ट आहे विद्यार्थी मित्रांनो, पण जास्त फोकस आयोगाचा बायोलॉजीवर असतो. म्हणून बायोलॉजीचे प्रत्येक घटक आपण बघितले पाहिजे. मानवी रक्ताभिसरण संस्था, श्वसन संस्था, उत्सर्जन संस्था, प्रजनन संस्था, मानवातील ग्रंथी, संप्रेरक, विक्रे, पोषणमान, वनस्पती व प्राण्यांचे, हा मोस्ट आयएमपी टॉपिक आहे आपला. 100% क्वेश्चन येणारा टॉपिक. अस्थि संस्था, पचन संस्था, ऊती, रोग, जैव तंत्रज्ञान, पेशी, कृषी, मग याच्यावर अधूनमधून मध्ये मध्ये प्रश्न पण जास्त फोकस.
प्राण्यांचं वर्गीकरण, वनस्पतींचं वर्गीकरण आयोगाचा अगदी फेवरेट टॉपिक आहे. फेवरेट, आवडता त्यांचं. त्यानंतर भौतिकशास्त्र. भौतिकशास्त्रामध्ये ते अधूनमधून प्रश्न विचारतात, एकक विचारू शकतात, खास करून गणित पण विचारू शकतात. त्यामुळे आपल्याला या सगळ्या टॉपिकशी रिलेटेड गोष्टी माहित पाहिजे. ध्वनी असेल, प्रकाश, चुंबकत्व, मोजमापन. खरं तर ध्वनी महत्वाचा आहे, प्रकाश महत्वाचा आहे. कार्य, ऊर्जा, शक्ती, चाल याच्यावर आपल्याला गणित विचारतात. गती, बल, चाल याच्यावर प्रश्न विचारतात. विद्युत धारावर येऊ शकतो, किरणोत्सारितावर येऊ शकतो, गुरुत्वाकर्षण बलवर येतो. खगोलशास्त्रात विद्युत चुंबकीय पट्टा अधूनमधून प्रश्न येतात. त्यानंतर रसायनशास्त्र, इथं आपल्याला अणुसंरचना याच्यावर प्रश्न विचारतात. आवर्त सारणी हा महत्वाचा, हे दोन महत्वाचे टॉपिक आहे. आणि मूलद्रव्यांचं वर्गीकरणवर पण प्रश्न येतात, हा पण महत्वाचा. त्यानंतर कार्बनचं जग कधी कधी येऊ शकतं, याच्यावर प्रश्न येऊ शकतात. आम्ल आम्राती, रासायनिक अभिक्रिया, संकीर्ण रसायनशास्त्र, पर्यावरण अधूनमधून मिक्स होऊन जातं बऱ्याचदा, याच्यावर पण एखाद क्वेश्चन येऊन जातो आपल्याला. ठीक आहे. त्यानंतर पुढे जर आपण गेलो तर शेवटचा आपला विषय राहून जातो चालू घडामोडी, म्हणजे जीएसच्या विषयांमधला हा महत्वाचा विषय. तर चालू घडामोडीचा जर आपण विचार केला विद्यार्थी मित्रांनो, तर आंतरराष्ट्रीय करार असतील, आंतरराष्ट्रीय संघटना असतील, आंतरराष्ट्रीय स्वरूपातील विविध संघटना असतील, राजकीय घडामोडी, आर्थिक घडामोडी, शैक्षणिक, विज्ञान तंत्रज्ञान, पर्यावरण, आरोग्य विषयक, पुरस्कार. आता इथं भरपूर सारे आहेत, म्हणजे इथं मी 21 मुद्दे दिलेले आहेत तुम्हाला. पण आयोगाचा जो कल आहे तो कशावर राहिलाय जास्त, मी तुम्हाला इथं व्यवस्थित सांगतो. बघा, एखाद राजकीय घडामोडी असते आपल्याला विचारलेली, आंतरराष्ट्रीय असू शकतं, या सगळ्यांमधली एखादी संघटना वगैरे, करार या संदर्भातलं. आणि पुरस्कार मात्र आयोगाचा फेवरेट आहे, प्रश्न असतोच. एखादा प्रश्न पर्यावरण व भौगोलिक घडामोडीवर पण असतो किंवा सायन्सवर असू शकतो. त्यानंतर दिनविशेषवर हल्ली विचारायला लागलेत, पहिले विचारायचं नाही म्हणून करून जा. त्यानंतर मंत्रिमंडळावर विचारू शकतात, शक्यतोवर विचारत नाही, पण समिती, आयोग, कार्यगट, बैठका 100% प्रश्न येतो. पुस्तके 100% प्रश्न येण्याचे चान्सेस असतात. साहित्य संमेलनांवर, परिषदांवर 100% प्रश्न विचारले जातात. G20 असेल, G7 असेल, साहित्य संमेलन असतील. आणि क्रीडा हा आयोगाचा फेवरेट घडामोडी. खेळाडू असतील, गेम्स असतील, काही स्पर्धा आपण जिंकलो. आता आपल्याला माहिती 2025 मध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी जिंकलेलो आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकलेलो आहे, महिलांचा वर्ल्ड कप जिंकलोय, अंध महिलांचा वर्ल्ड कप जिंकलेलो आहे. अशा अनेक गोष्टी. आता पण T20चा वर्ल्ड कप चालू आहे, म्हणून इथं विचारायला भरपूर स्कोप आहे. क्रिकेट, त्यानंतर हॉकी, त्यानंतर फुटबॉल, सगळा स्कोप आहे. इथं एक प्रश्न येणार. जनगणना इथं पण येते, ऑलरेडी आपण बघतो तिला भूगोलमध्ये, अर्थशास्त्रामध्ये. चर्चित स्थळ किंवा व्यक्ती 100% व्यक्तीवर प्रश्न असतो. वर्ष महोत्सवावर प्रश्न असतात, कृषी घडामोडीवर असू शकतात, इतर संकीर्ण घडामोडी असतात. म्हणजे जास्त फोकस जर बघितलं ना, पुरस्कार, संमेलन, समित्या, त्यानंतर पहिले आता पहिले सध्या जास्त विचारतात. एखादी गोष्ट घडली की पहिलं सहकार विद्यापीठ कोणत्या राज्यात उभारलं जातंय, गुजरात. म्हणजे असे जे पहिल्या गोष्टी घडलेल्या आहेत. पहिलं एखादं गाव ठरलं असेल, जसं सौंदाळा गाव आहे, ज्याने जातमुक्तचा किंवा धर्ममुक्तचा ठराव पास केलेला असेल, अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला एक्सपेक्टेड असतात. तर अशा पद्धतीचे पहिले वाले तुमचे माहीतच तुम्हाला पाहिजेत. मग हा थोडासा डीप जाण्याचा विषय आहे, चालू घडामोडीमध्ये काय येईल. आणि प्रत्येक जो विषय आहे आपला, म्हणजे जो काय इतिहास असेल, भूगोल असेल, आता जसं UPSC ला 100 वर्ष पूर्ण झाले, RSS ला 100 वर्ष पूर्ण झाले, म्हणजे जिथं जिथं ज्या घटना घडलेल्या आहेत त्या संदर्भात पण करंट अप्रोच विचारू शकतात. त्यामुळे हा टॉपिक आपल्यासाठी महत्वाचा आहे. तर हे मी तुम्हाला फक्त टॉपिक सांगितलेले आहेत की एवढे टॉपिकवर तुम्ही फोकस करा. यातले पण मेजर अजून कोणते जास्त फोकस करायचे ते पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. सो अजून डिटेल मध्ये सांगितलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. आता सगळ्यात महत्वाचं हे झालं. आता आपल्याला करायचंय स्ट्रॅटेजीज वर चर्चा, की सर हे टॉपिक आहेत. मी आता मॅथ्स रिझनिंग बद्दल इथं सांगितलेलं नाहीये मुद्दामच, कारण तो आपल्याला विषय तज्ञाकडून जाणून घेण्याचा विषय आहे. तरी मी त्यातले मेजर जर तुम्हाला करायचं असेल मॅथ रिझनिंग मध्ये, तर तुम्ही 2024 आणि 2025 चा ग्रुप बी आणि सी चा पेपर बघा, आणि 2024 ची ग्रुप सी आणि बी ची मेन्स बघा. हा तो पॅटर्न आहे आताचा मॅथ्स रिझनिंगचा, तो फॉलो करून जा. बस मी तेवढंच म्हणेल त्याबद्दल. त्यानंतर वाचून झालेल्या टॉपिकवर सराव करणे,
सर्वात जास्त भर क्वेश्चन सोडवणार दिले. बघा इथं तुम्ही PYQ हा तुमचा महत्वाचा कन्सर्न असणार आहे. आजकाल जर बरेच जण म्हणत असलं की आयोग असं विचारतं तसं विचारतं, मी असं जास्त करून जातो तसं काहीच नाही. तुम्ही जर PYQ चं व्यवस्थित अनालिसिस केलं असेल तर 100 आणि 100% तुम्ही यशस्वी होणार आहेत. कारण आयोगाचा जास्त मोठा कन्सर्न हा PYQ वरच राहिलेला आहे. त्यामुळे मी तुम्हाला इथं आवर्जून म्हणेल की तुम्ही आयोगाच्या मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण, लोकसेवा 2011 ते 2026 हा जो 21,000चं पुस्तक आहे हे तुमच्याकडे 100% असलं पाहिजे आणि कंबाईन विश्लेषणचं एक पुस्तक तुमचं असलं पाहिजे. मग तुम्ही ते आप्पा हातनुरेंचं घेतलं तरी चालेल, स्टेपअपचं घेतलं तरी चालेल, पण कंबाईन विश्लेषण म्हणजे 2012-13 पासून तर आतापर्यंत जेवढे कंबाईनचे प्रिलिम्सचे जेवढे पेपर झालेले आहेत गट ब क ते सगळे पेपर तुम्हाला फॉलो करायचे आहेत. त्यांचं विश्लेषण तुम्हाला करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. तेच तुमचं यश आहे. कारण बघा तुम्ही या सगळ्या टॉपिकला एकदा जरी वाचून गेले, काय म्हणतोय मी जे तुम्हाला सांगितलं की सर 13 दिवसात नाही झालं आमचं, 15 दिवसात नाही झालं आमचं एक रीडिंग, तर तुम्ही हे 100 दिवसांची एक रीडिंग केली, पण तुम्ही जर या टॉपिक वर कमांड मिळवलेली असेल, PYQs वर कमांड मिळवलेली असेल, तर मला नाही वाटत की तुम्ही ही परीक्षा फेल होणार. म्हणून अजिबात फेल होणार नाही. मी स्वतः तुम्हाला गॅरंटी देतो, अजिबात फेल होणार नाही. कारण मला एक गोष्ट माहिती आहे की जो हे जास्त चांगलं करून जाईल त्याचा स्कोर जास्त असणार आहे. कारण रिपिटेशन 50 ते 60% आयोगाचं होतोय सध्याच्या घडीला आणि तेवढेच क्वेश्चन आपल्याला कव्हर करायचे आहेत, तरी तुम्ही प्रिलिम्स पास होताय. ठीक आहे, मान्य आहे मागचे कट ऑफ थोडेसे डिफरन्स होते, पण यावर्षी कट ऑफ 55 क्रॉस ना ग्रुप बी करेल ना ग्रुप सी करेल. 100% ते जास्त कमी असू शकतात, ते कदाचित 50च्याही खाली जाऊ शकतात, पण ते शक्यतोवर 55च्या प्लस जाण्याची शक्यता खूपच कमी आहे. कारण जागांचा तो आकडा आपल्याला माहिती आहे. 2025 मग चालू घडामोडी सर कुठून ते कुठपर्यंत करायचा हा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो. आता हे प्रश्न आहेत सगळे काय काय कुठून कुठून करावं. तर बघा जानेवारी 25 पासून तर मे 2026 पर्यंतच्या चालू घडामोडी आपल्याला करायचंय. कारण आपला पेपर जवळजवळ 14 जूनच्या आसपास आहे आणि त्या तारखेपर्यंतच्या घडामोडी आपल्या करायच्या असेल तर साधारण 1 महिन्या पहिलेच करंट अफेअर करून जाणं कधी पण चांगलं असतं. आलं तर जास्त करून तुम्हाला जानेवारी, मी सांगतो तुम्हाला जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या महिन्यांवर जास्त फोकस असणार. म्हणजे हे सगळे बजेट वगैरेचे महिने आहेत, या महिन्यांवर जास्त क्वेश्चन विचारले जातील. पण मागचा जर तुम्ही पॅटर्न बघितला ना, आयोगाने बरोबर एक एक महिन्यावर एक एक क्वेश्चन सेट केलेले होते. त्यामुळे आयोग पण अभ्यास करतंय आपलं की पोरं काय करून जात आहेत, पोरं काय काय वाचून जात आहेत. त्यामुळे ते पण व्हरायटी आणतायत, एक इकडून एक तिकडून एक इकडून एक या महिन्याचा एक त्या महिन्याचा. म्हणून आपल्याला सगळं करायचं आहे व्यवस्थित. आणि त्यासाठी वाटलं तर तुम्ही पृथ्वी परिक्रमा प्रत्येक महिन्याचं व्यवस्थित वाचून काढा, किंवा तुम्ही सिम्प्लिफाईड, परत म्हणतोय इथं सिम्प्लिफाईडचं वार्षिकी आणि त्रैमासिक त्यांचं असतं, तेवढं जरी केलं किंवा 6 महिने ते काढतीलच आपल्या पेपरच्या अगोदर, तर ते जरी तुम्ही केलं तरी भरपूर आहे असं मला वाटतं. आणि त्यापूर्वी कसं आहे ना बघा, कंबाईन प्रिलिम ज्या दिवशी होणार आहेत आपल्या, त्याच्या पूर्वी आपलं ग्रुप बी मेन्स असेल, ग्रुप सी मेन्स असेल, या दोघंही होऊन जाणार आहेत, या दोघंही होऊन जाणार आहेत. त्यामुळे आपल्याला अप्रोच समजायला, तसंच राज्यसेवा परीक्षा पण होऊन जाणार आहे. त्यामुळे प्रिलिमचा 2026चा जो पॅटर्न आहे, तो 26चा पॅटर्न काय असणार आहे हे आपल्याला क्लिअर होऊन जाणार आहे. त्यामुळे मी तुम्हाला परत सांगतोय की आपल्याला या पद्धतीने अभ्यास करून जायचा आहे. त्यानंतर बघा, मी शेवटी एवढंच म्हणेल, पराभवाची भीती बाळगू नका. एक मोठा विजय तुमचे सर्व पराभव पुसून टाकू शकतो. एक मोठा विजय तुमचे सगळे पराभव पुसून टाकू शकतो. मी इन्स्पायरेशन शक्यतोवर सांगत नसतो, पण कसं आहे, मोटिवेशन थोडंफार द्यावं लागतं, गरज पडते आपल्याला त्याची, तर मी ते सांगतोय. आणि तुम्हाला बघा या संदर्भात कोणतीही माहिती पाहिजे असेल अपडेट संदर्भात, तर तुम्ही जॉग्राफी फॉर MPSC नावाचा आपलं टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे.
तिथून तुम्ही तो टेलिग्राम चॅनल जॉईन करा. तिथं मी बरेचसं मटेरियल टाकत असतो, इतरच विषयांचं पण टाकत असतो, जॉग्राफीचं पण टाकत असतो. मी बघा PYQ ची राज्यसेवेची पण सिरीज घेतलेली आहे, कंबाईनची पण सिरीज लवकरच टाकून देणार आहेत आणि भारताचा भूगोलची तर आपण फ्री सिरीज आपण आपल्या युट्यूब चॅनलवर सुरू करणार आहेत येत्या काही काळात. त्यामुळे तुम्हाला निश्चितच या 100 दिवसाच्या स्ट्रॅटेजीचा फायदा होईल म्हणजे होईल विद्यार्थी मित्रांनो. आणि मी तुम्हाला इथं आवर्जून एक गोष्ट अजून सांगू इच्छितोय. ती गोष्ट अशी आहे की सर तुम्ही हे सगळं सांगितलं गणित, पण मार्कांचं स्ट्रॅटेजी कसं असेल, पेपर मी कसा सॉल्व्ह करावा याबद्दल मी पुढे जाऊन व्हिडिओ बनवणारच आहे. तो आत्ताच बनवणं योग्य ठरणार नाही. पण माझं मत आहे की तुम्हाला 65+ मार्क्स घ्यायचे आहेत. काय 65+ मार्क्स घ्यायचे तर तुमचं एक टॅक्टिकल स्ट्रॅटेजी असली पाहिजे. जसं मी इतिहास असेल तर इतिहास मधून मला 8 प्रश्न बरोबर आले पाहिजे. भूगोल असेल तर भूगोल मधून माझे 8 प्रश्न बरोबर आले पाहिजे. त्यानंतर राज्यघटना आहे तर राज्यघटनेमधून मिनिमम माझे 12+ मार्क आले पाहिजे. त्यानंतर अर्थव्यवस्था आहे, अर्थव्यवस्था तर अर्थव्यवस्थेमधून सुद्धा माझे 12+ मार्क आले पाहिजे. त्यानंतर राहिलं विज्ञान, विज्ञान मध्ये मी मिनिमम 8 ते 9 मार्क तरी मी मिळवलेच पाहिजे, लक्षात राहू द्या. त्यानंतर गणित, गणित मधून सर मला कमीत कमी 8 तरी आले पाहिजे. बुद्धिमत्ता मधून मला 8 तरी आले पाहिजे. पण चला हे दोघं विषय माझे वीक आहेत, पण तरी इथं दोघं मिळून तुम्ही 12 तरी मार्क पकडून चला. आणि करंट अफेअर मध्ये 8 मार्क पकडून चला. मग तुम्ही बघा 8 आणि 8 8 8 त्रिक 24, 8 चौक 32, 8 पंचे 40, 8 सक 48 आणि उरलेले हे 12 तुमचे झाले 60 आणि हे 12 म्हणजे 72 क्वेश्चन पर्यंत तुम्ही सहज जाऊ शकतात बघा. 72 पर्यंत. आता याच्यात तुम्ही हे याच्यात 8 8 नाही मिळले मला, समजा 12च भेटतायत मॅथ्स रिझनिंग मध्ये, तरी तुम्ही 70+ टार्गेट म्हणजे 65+ टार्गेट सहज मायनस करून अचीव करू शकता. तुमचं त्या विषयावर असणारं प्रभुत्व तुमचा स्कोर ठरवतं. मी जेव्हा प्रिलिम्स देतो तो माझं ठरलेलं असतं, मी पहिले भूगोल सॉल्व्ह करणार, माझा स्वतःचा विषय, मग मी राज्यघटना सॉल्व्ह करणार, मग इतिहास. मी सोपे सोपे विषय पहिले स्टार्ट करतो आणि मग कठीणकडे जातो. मग मॅथ्स रिझनिंगला मी मध्ये वेळ देतो आणि मग मी सायन्स सोडवतो. तर तुम्हीही या पद्धतीची टेक्टिक्स किंवा टेक्निक्स ठेवू शकतात जे सोपे आहेत, ते लवकर करून घ्या. कदाचित तुम्ही मॅथ्स रिझनिंगने पण बरेच जण सुरुवात करतात, पण त्यांच्यात गोंधळ नको व्हायला. कारण मग नंतर तुमचं जर मेन कोर जीएस राहून गेलं तर अख्खाच्या अख्खा पेपर सुटून जाण्याची शक्यता असू शकते. त्यामुळे तुम्ही फक्त टाइम बॉन्डिंगचा विचार करा. पटापट पटापट 8-10 प्रश्न जरी मॅथ्स रिझनिंग पहिल्या फेज मध्ये सोडून घेतले, नंतर बाकी उरलेल्या वेळमध्ये सोडवलं तरी चालणार आहे. पण इथं एक पेपर सॉल्विंगची एक स्ट्रॅटेजी तुमची असली पाहिजे. त्याबद्दल मी येणाऱ्या भविष्यात एक व्हिडिओ बनवेलच की कशा पद्धतीने आपण तो पेपर सॉल्व्ह करायचा आणि कशा पद्धतीने मार्क आपण गेन करता आले पाहिजे. तर हा व्हिडिओ मी नवीन विद्यार्थी आणि ओल्ड विद्यार्थी दोघांसाठीही बनवला होता. नवीन विद्यार्थ्यांना थोडंसं जास्त एफर्ट घ्यावे लागणार, पण जे जुने विद्यार्थी आहेत त्यांना ह्या पद्धतीने ते जर गेले तर ते लवकर त्यांचा प्रिलिम्सचा पेपर क्रॅक करू शकतात. सो तुम्हाला गट ब पूर्व परीक्षा 2026 साठी मी माझ्याकडून शुभेच्छा देतो. आपण पुन्हा पुन्हा या वेगवेगळ्या व्हिडिओ सिरीज मधून भेटत राहणारच आहोत. चला आजसाठी इथं थांबूया. धन्यवाद.